हॅलो स्टुडंट्स, आपल्याला आज कोनिकल पेंडुलम बघायचा आहे. कोनिकल पेंडुलमच्या अगोदर आपण सिंपल पेंडुलम बघूया. तर सिंपल पेंडुलम, व्हॉट इज मीन्ड बाय सिंपल पेंडुलम? अ हेवी पॉइंट मास सस्पेंडेड by means of twistless, weightless, inextensible string from a rigid support is called as simple pendulum. याचा अर्थ असा आहे की हेवी पॉइंट मास म्हणजे आकाराने लहान पण मासिव म्हणजे फार भरीव असा हेवी पॉइंट मास सस्पेंडेड म्हणजे टांगलेला असतो, पण तो जो धागा आहे, स्ट्रिंग आहे, तर ह्या मासला म्हणायचं बॉब, आणि हा जो स्ट्रिंग आहे तर हा कसा असला पाहिजे? स्ट्रिंग ट्विस्टलेस म्हणजे पीड पडायला नको, इनएक्सटेन्सिबल म्हणजे लेंथ त्याची कमी जास्त नको व्हायला, आणि वेटलेस म्हणजे त्याला वेटच नको असायला. असं शक्य नाही, परंतु हा कन्सिडरेशन आहे. अँड सस्पेंडेड फ्रॉम ए रिजिड सपोर्ट, भक्कम सपोर्टला ते टांगलेलं असतं, त्याला सिंपल पेंडुलम म्हणायचं. आता आपण सिंपल पेंडुलमपासूनच कोनिकल पेंडुलम कसा बनवतात ते बघणार आहेत. तर कोनिकल पेंडुलमची डेफिनेशन बघूया. कोनिकल पेंडुलम हा एक सिंपल पेंडुलमच आहे. कोनिकल पेंडुलम इज अ सिंपल पेंडुलम विच इज गिव्हन सच अ मोशन दॅट, त्या सिंपल पेंडुलमला अशी मोशन दिली जाते की बॉब डिस्क्राइब्स, तो जो बॉब आहे तो असा हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या सर्कलमध्ये फिरतो, परंतु ही स्ट्रिंग जी आहे ती कोनमध्ये फिरते, वरती कोन बनवते, असा उभा कोन बनवते. तर कोनिकल पेंडुलम इज अ सिंपल पेंडुलम विच इज गिव्हन सच अ मोशन दॅट बॉब डिस्क्राइब्स ए हॉरिझॉन्टल सर्कल अँड स्ट्रिंग डिस्क्राइब्स ए कोन. आता हे फक्त कोनिकल पेंडुलमची डेफिनेशन बघितली आपण. आपल्याला ॲक्च्युअलमध्ये कोनिकल पेंडुलमचं पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलमसाठी डेरिव्हेशन बघायचे. पिरियड मीन्स वॉट? त्याला एक राऊंड पूर्ण करायला लागणारा वेळ जो आहे त्याला आपण पिरियड ऑफ द कोनिकल पेंडुलम असं म्हणणार. आता त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं बघा. कोनिकल पेंडुलम एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड ऑफ ए कोनिकल पेंडुलम. तर कन्सिडर ए व्हर्टिकल सेक्शन ऑफ ए कोनिकल पेंडुलम हॅविंग अ बॉब ऑफ मास m अँड स्ट्रिंग ऑफ लेंथ कॅपिटल L. या स्ट्रिंगची लेंथ कॅपिटल L आहे आणि हा जो बॉब आहे याचं मास m आहे. लेट थिटा इज द अँगल मेड बाय द स्ट्रिंग विथ द व्हर्टिकल ॲट एनी पोझिशन. म्हणजे हा बॉब असा फिरत असताना, सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असताना, समजा तो कोणत्या तरी एका पोझिशनला आहे, इथं आहे, तर त्या वेळेला ह्या स्ट्रिंगने व्हर्टिकल म्हणजे उभ्या ॲक्सिसशी केलेला जो अँगल आहे त्याला म्हणतो आपण थिटा अँगल. लेट थिटा इज द अँगल मेड बाय द स्ट्रिंग विथ द व्हर्टिकल ॲट एनी पोझिशन. मग इन अ गिव्हन पोझिशन, आता तो फिरता कोणत्याही पोझिशनला जेव्हा असेल त्याच्यावर कोणते फोर्सेस ॲक्ट होतात, तर त्याचं वेट जे आहे ते व्हर्टिकली डाऊनवर्ड म्हणजे mg. त्याच्यानंतर त्या पेंडुलमला, बॉबला, ही जी स्ट्रिंग आहे ती तिकडे ताणते, म्हणजे टेन्शन, सपोज T0 हे टेन्शन आहे ते तिकडे ओढते त्याला. तर ओढत असताना मग आता T0 हा वेक्टर क्वांटिटी, टेन्शन इज अ वेक्टर क्वांटिटी अँड कॅन बी रिझॉल्व्ड इंटू टू कॉम्पोनेंट्स, T0 cos theta and T0 sin theta. T0 cos theta is vertical and T0 sin theta is horizontal. Here R is the radius of the circular path. So the forces acting in a given position B, समजा B या पोझिशनला तो आहे, तर त्याच्यावर किती फोर्सेस ॲक्ट होत आहेत? त्याचं वेट mg व्हर्टिकली डाऊनवर्ड्स हुबट खालच्या दिशेने ॲक्ट होतं आहे. त्याच्यानंतर द फोर्स T0 ड्यू टू टेन्शन, हा जो फोर्स T0 आहे टेन्शनमुळे, हा जो फोर्स T0 आहे ड्यू टू टेन्शन इन द स्ट्रिंग डायरेक्टेड अलॉंग द स्ट्रिंग टुवर्ड्स सपोर्ट A. तो सपोर्ट A कडे
टेन्शन ॲप्लाय होते, म्हणजे ओढते ती दोरी. ॲज द मोशन ऑफ द बॉब इज हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. आता बॉबची मोशन ही सर्क्युलर मोशन असल्यामुळे द रिझल्टंट फोर्स मस्ट बी हॉरिझॉन्टल. तर त्या बॉबला कोणता फोर्स असेल की जो सेंटरकडे ओढतो, म्हणजे आपण बॉबला फिरवत राहिलो तर तो बॉब कुठं जाण्याचा ट्राय करेल, तर त्याची रेडियस कमी कमी होण्याचा प्रयत्न होईल, किंवा द रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग अँड द बॉब ट्राईज टू कम टू द सेंटर अँड द फोर्स विच इज trying to pull this bob towards the center is nothing but centripetal force. So the resultant force acting on the bob is horizontal and directed towards the center. So for this, tension T0 can be resolved into T0 cos theta and T0 sin theta. T0 cos theta is vertical component, T0 sin theta is horizontal component, and the vertical component T0 sin theta, vertical component T0 sin theta balances, इथं T0 cos theta पाहिजे, T0 cos of theta. तर व्हर्टिकल कंपोनेंट T0 cos theta काय करतो, तो बॅलन्स करतो, बॅलन्सेस द वेट. सो T0 cos theta इज इक्वल टू वेट. लेट इट बी इक्वेशन नंबर 1. द हॉरिझॉन्टल कंपोनेंट T0 sin theta बिकम्स द सेंट्रिपिटल फोर्स. आणि हा T0 sin theta काय बनतो, सेंट्रिपिटल फोर्स. T0 sin theta इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे mv²/r पण आहे, पण mr² पण आहे. मग हा घेऊया आपण, आणि हे इक्वेशन नंबर 2. खरे दोन हे इक्वेशन नंबर 1 आणि 2 इम्पॉर्टंट आहेत. डिवाइड 2/1. आता साइन बाय कॉस व्हायला पाहिजे, म्हणजे डिवाइड 2/1 लक्षात ठेवा. मग mr²/mg लेफ्ट साईडला इज इक्वल टू राईट साईडला T0 sin theta अपॉन T0 cos theta. Here T0 gets cancelled, m also mass gets cancelled. So r²/g is equal to sin theta upon cos theta. Now r and g can be transferred on that side. G can be multiplied to sin theta and r can be multiplied to cos theta. So ω² is equal to g sin theta upon r cos theta. Let it be equation number 3. Now from figure, this angle theta, write the sine ratio of theta front side upon hypotenuse. Front side is radius of the circular path and hypotenuse is the capital L. We have considered the length of the conical pendulum. So sin theta is equal to r upon L. So what is r? Transfer this L on that side. L sin theta is the r. So r is equal to L sin theta. Put this value of r here and what we get, let us see. ω² is equal to, फक्त या ठिकाणी आरच्या जागेवर आपण L sin theta पुट केला. आता या ठिकाणी आपल्याला मिस्टेक अशी होऊ शकते की साइन बाय कॉस टॅन करायचा नाही. तर इथं साइन थीटा कॅन्सल होतो, मग G अपॉन L cos theta रिमेनिंग फॅक्टर. आता ही झाली ω² ची व्हॅल्यू. आपल्याला ओमेगा पाहिजे असेल तर √G अपॉन L cos of theta. लेट इट बी इक्वेशन नंबर 4. बट what is the relation of period with angular velocity? Omega is equal to 2π/t. Let it be equation 5. Now see, equation 4 and 5 left side is same, so right must be same. So 2π/t is equal to √G upon L cos of theta. Now we want to find the expression for period. So what we have to do? We have to find value of capital T. So what we have to do? Make a reciprocal of this equation. Now T upon 2π is equal to this L cos theta goes on the upper side and G goes on the lower side. So T is equal to 2π √L cos theta upon G. Now transfer this 2π on that side. So we get a period. T is equal to 2π L cos theta upon G √.
Now this is the required expression for period of a conical pendulum, very important. Now we'll stop for the next topic.